नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आज मंगळवार 26 नोव्हेंबर 2024 रोजी प्रतिभाताई पवार विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसेच मुंबई दहशतवादी हल्ला दुर्घटनेत शहीद झालेल्या अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर यांच्या प्रतिमांना देखील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। सदर प्रसंगी शहीद झालेल्या जवानांना आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। सदर प्रसंगी बोलताना जालिंदर कामटे यांनी सांगितले की जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असणारा आपला देश ज्या मूल्यांच्या आधारे चालतो ती न्याय, समता, बंधुता, व्यक्ती स्वातंत्र्य ही मूल्ये आपल्याला प्रदान करणाऱ्या राज्यघटनेस 1949 साली आजच्याच दिवशी स्वीकृती मिळाली। या निमित्त संविधान निर्मात्यास विनम्र अभिवादन आणि सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज 26/11च्या या घटनेला 16 वर्ष पूर्ण झाली। 26 नोव्हेंबर 2008चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता। 26 नोव्हेंबर 2008 आधुनिक भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस। या दिवशी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि इतर अतिरेकी यांनी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला केला। मुंबईवर 26/11 दहशतवादी हल्ला झाल्यापासून हा दिवस काळा दिन म्हणून पाळला जातो। नागरिकांनी अशा देशावरील संकट काळात एकजुटीने राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय। अशा या 26/11 मध्ये शहीद झालेल्या सर्व भारतीय शूरवीरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले। सदर प्रसंगी प्राचार्य भानुदास रिटे, गणेश शेजवळ, शिरीष चाचर, सुधीर कबाडी, विजय पितांबरे, वैशाली सोमवंशी, पुष्पा झेंडे, सुरेखा कोलते, प्रतिमा केदार इत्यादी मान्यवर तसेच विद्यार्थी उपस्थित होते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।